नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सीटी एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे तुमच्या एक्झामसाठी खास. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 डिसेंबर पासून आपण सुरू करतो आहे. नक्की एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी ती खास 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेसमध्ये मराठी लिहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे दोन हे दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला यूजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये पब्लिश कोर्स करायचा आहे आणि कंटेंटमध्ये गेल्यानंतर वीकली टेस्ट, एमएस सेट पेपर, नेटसेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स असं सगळं तिथे असणार आहे. ठीक आहे. चला, तर प्रश्नांना सुरुवात करूया. रस या शब्दाचा मूळ अर्थ काय? आनंद, स्वाद, भाव, कल्पना. रस या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर स्वाद जो आहे तो रस या शब्दाचा मूळ अर्थ आहे. त्यामुळे आपले उत्तर असणार आहे पी. त्यानंतर सत्यशोधक साहित्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? दलित, स्त्रीवादी, समाजसुधारक, आदिवासी. सत्यशोधक साहित्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? सत्यशोधक साहित्य जे आहे ते समाजसुधारक या चळवळीशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर तुकाराम गाथा ही कोणत्या प्रकारची रचना आहे? ओवी, अभंग, श्लोक, सुभाषित. तुकाराम गाथा ही कोणत्या प्रकारची रचना आहे? तुकाराम गाथा जी आहे ती अभंग या प्रकाराची रचना आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गो. आगरकर. सगळ्यांनाच माहिती आहे मूकनायक हे वृत्तपत्र जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर सौंदर्यशास्त्र मुख्यतः कशाशी निगडीत आहे? भाषा, समाज, कला, इतिहास. तर सौंदर्यशास्त्र जो आहे ते मुख्यतः कला याच्याशी निगडीत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर काव्यात्मक गद्य कोणामुळे प्रसिद्ध झाले? पु ल देशपांडे, बासी मर्ढेकर, वि स खांडेकर, नासी फडके. काव्यात्मक गद्य कोणामुळे प्रसिद्ध झाले? ते झालेले आहे बासी मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर यांच्यामुळे. आणि मर्ढेकर यांचे काव्य जे आहे ते वेदनेची काव्य म्हणून म्हटलं जातं. आणि त्यांचे पुस्तक आपण पाहून घेऊया. प्रकाशित साहित्य, रात्रीचा दिवस, तांबडी माती पाणी, सौंदर्य आणि साहित्य, कला आणि मानव. मर्ढेकर यांची कविता हे त्यांचे कविता संग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर पांडव प्रताप हे कोणत्या काळातील नाटक आहे? मध्ययुग, पेशवाई, आधुनिक, स्वातंत्र्योत्तर. पांडव प्रताप हे जे नाटक आहे ते आहे पेशवाई काळातील नाटक. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य कशावर भरत येते? धर्म, सत्ता, स्त्री अनुभव, परंपरा. तर स्त्रीवादी साहित्य जे आहे ते स्त्री अनुभव याच्यावरच भर देणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर बलुत या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? दया पवार, लक्ष्मण माने, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ. कोण आहे? बलूत या याचं जे आहे ते आहे दया पवार. लक्ष्मण माने नाही, दया पवार आहे. ठीक आहे. अछूत हे त्यांचा हिंदी अनुवाद आहे. कोंडवाडा, चावडी, जागल्या, धम्मपद, पाणी कुठवर आलं ग बाई, पासंग, बलून तो आत्मकथा आहे, कथन आहे. ठीक आहे. दया पवार, दगडू मारुती पवार असं त्यांचं संपूर्ण. नंतर अलंकार म्हणजे काय? शब्द सौंदर्य, भाव, अर्थछटा, रस. अलंकार म्हणजे तर आहे शब्द सौंदर्य. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर कुसुमाग्रज यांचं खरे नाव काय आहे? डोळे बंद करून सुद्धा आपल्याला माहिती आहे, वि. वा. शिरवाडकर. त्यानंतर मराठी गझल चळवळीचे जनक कोण? मंगेश पाडगावकर, सुरेश भट, विद्या करंदीकर, वसंत भावे. मराठी गझल याचे जनक आहे सुरेश भट. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. धर्मवीर भारती कोणत्या भाषेतील लेखक आहे? मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. धर्मवीर भारती हे जे आहे ना हे हिंदी भाषेतील लेखक. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर अभंग हा काव्यप्रकार कोणत्या संतांशी संबंधित आहे? रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ. अभंग हा काव्यप्रकार जो आहे हा तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर कोसला कादंबरीचा विषय काय आहे? ग्रामीण जीवन, शहरी जीवन, युवक अस्वस्थता, ऐतिहासिक. कोसला ही कादंबरी कोणाची आहे ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि त्याचा कादंबरीचा विषय आहे युवक अस्वस्थ. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी.
अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. तुम्हाला नक्कीच याची मदत होईल आहे. जर का तुम्हाला जॉइन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.